डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC. गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर. महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून 11 नावांची यादी जाहीर. दिल्लीमध्ये केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब. भाजपकडून अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे तर संभाजीनगर जालन्यातून सुहास शिरसाट उमेदवार. जळगाव विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदकिशोर महाजनांना उमेदवारी जाहीर. चंद्रपुरात भाजपकडून अरुण लखानी, अमरावतीमधून प्रवीण पोटे तर भंडारा गोंदियामधून अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी. सांगली साताऱ्यामधून धैर्यशील कदम, सोलापुरातून राजेंद्र राऊत निवडणुकीच्या रिंगणात. रायगड विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला महायुतीकडून अनिकेत तटकरे आज उमेदवारी अर्ज भरणार. रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही कायम. रायगडच्या जागेवरून उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी बैठक. युती धर्म पाळा, शिंदेंच्या आमदारांना सूचना. रायगडच्या जागेसाठी शिवसेना आमदार महेंद्र दळवी आग्रही. मुलगी जुईली दळवीनं अर्ज भरला. गोगावले लवकरच रायगडचे पालकमंत्री होतील असा विश्वास. नंदनवनवरच्या बैठकीनंतर महेंद्र थोरवेंची प्रतिक्रिया. तर महायुतीचे प्रमुख नेते एकत्र बसून निर्णय घेतील. रायगडच्या पालकमंत्रीपदावर तटकरेंची सावध भूमिका. सांगली सातारा अहिल्यानगर विधान परिषदेसाठी पवारांच्या उमेदवारांची घोषणा. सांगली सातारासाठी बाळासाहेब पाटलांना उमेदवारी तर अहिल्यानगरमधून राणी लंके रिंगणात. संभाजीनगर जालन्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवाराची घोषणा. देवयानी डोणगावकर यांना उमेदवारी जाहीर. अंबादास दानवेंची ट्विट करत माहिती. जरांगेनं जी आश्वासनं दिली ती सर्व माध्यमांच्या समोर. जरांगेने स्वतः ती वाचून दाखवलीत. मराठा समाजाला न्याय देण्याची सरकारची भूमिका, त्यानुसार कार्यवाही केली. मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट. शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरेंच्या घरी चोरी. कंपाऊंडमधून चोरट्यांनी मोबाईल पळवल्याची माहिती. दोन्ही चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद. पुंडलिक नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. राजधानी दिल्लीमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीमध्ये 42 रुपयांची वाढ. व्यावसायिक सिलेंडर आता 3,113 रुपये 50 पैशांना मिळणार. नवे दर आजपासून लागू. विषारी दारू प्रकरणामध्ये आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू. सीआयडीकडून परिपत्रक जारी. पिंपरी चिंचवडच्या दापोडीमध्ये 11 तर हडपसरमध्ये 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. येणाऱ्या 8 ते 10 दिवसांमध्ये शेतकरी कर्जमाफी केली जाईल. कृषी मंत्री दत्ता भरणेंची चौंडीमधील सभेमध्ये घोषणा. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. लाडकी बहीण योजनेमध्ये 80 लाख महिला अपात्र. पडताळणीनं तर महिलांची नावं योजनेतून वगळली. लाभार्थ्यांची संख्या 1,66 लाखांवर. ई-केवायसीची मुदत वाढवण्याबाबत सरकारचा कोणताही प्रस्ताव नाही. ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन. वयाच्या 89व्या वर्षी मुंबईतल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निंबोणीच्या झाडामागे, अरे संसार संसार सारखी अनेक गोड आणि अजरामर भावगीतं मराठी चित्रपटसृष्टीला लाभली. आरसीबी सलग दुसऱ्यांदा ठरली आयपीएल चॅम्पियन. फायनलमध्ये गुजरातचा 5 विकेट्स राखून पराभव. विराट कोहलीची नाबाद 75 धावांची मॅच विनिंग खेळी. उल्हासनगरमध्ये पाडकामादरम्यान मोठी दुर्घटना. इमारतीचे 2 मजले अचानक कोसळले. शेजारच्या घरांवर ढिगारा कोसळून अडकलेल्या 3 जणांना अग्निशमन दलानं बाहेर काढलं. नागपुरात 4 कोटी रुपयांचा 3.5 किलो एमडी ड्रग्ज जप्त. अप्पलवाडी भागातील फ्लॅटमध्ये कारवाई. 1 आरोपी अटकेत. मुख्य सूत्रधारांचा पोलिसांकडून शोध सुरू. डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC. गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर.